Namaste. In the previous lecture, we have discussed about the nursery management, and in this nursery management, we have discussed about the different types of nurseries, mainly maintained on the basis of the area required and the period for which these are sustained. यामध्ये आपण पाठीमागे पाहिलं की ज्या वेगळ्या प्रकारच्या नर्सरी आहेत त्या नर्सरीचे दोन प्रकार आपण पाहिलेले, ज्यामध्ये अकॉर्डिंग टू द पिरियड फॉर विच दीज आर रिमेन यानुसार याच्यामध्ये दोन प्रकार आपण पाहिले, ज्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहिला टेम्पररी नर्सरी, ज्यामध्ये ती नर्सरी जी आहे ती कदाचित भाजीपाल्यासाठी बनवलेली असेल किंवा कदाचित ती फुलासाठी त्याची रोपं तयार करण्यासाठी म्हणून बनवलेली असेल तर त्या ज्या नर्सरी आहे त्याला आपण टेम्पररी नर्सरी असं म्हटलंय. त्यानंतर पुढे जाऊन आपण दुसऱ्या प्रकाराच्या मधला पाहिला आणि तो म्हणजे परमनंट नर्सरी, की जी परमनंट नर्सरी जी आहे कशासाठी म्हणून बनवली जाते, दॅट इज पर्टिक्युलरली मेन फॉर द पर्पज ऑफ ग्रोइंग ऑर रेजिंग द डिफरंट टाइप्स ऑफ द फ्रूट प्लांट्स. वेगळ्या प्रकारची जी फळझाडं आहेत या फळझाडांची जी काही आपण रोपं तयार करतो तर त्यासाठी जी काही नर्सरी तयार केली जाते त्या नर्सरीला या ठिकाणी काय म्हटलं जातं, इज नोन ॲज अ परमनंट नर्सरी, बिकॉज इट इज रिमेन फॉर द लॉंगर पिरियड. जास्त कालावधी राहते और इट रिक्वायर्स मोर एरिया, जास्त एरिया अशा प्रकारच्या नर्सरीला लागतो आणि म्हणून अशा दोन प्रकाराचं एकंदरीत जे काही कंटेंट आहे ते कंटेंट आपण या ठिकाणी पाहिलं. टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टाइप ऑफ द नर्सरी ऑन द बेसिस ऑफ kind of plant material used for the raising purpose. Plant material on the basis of kind of plant material raised. कुठल्या प्रकारचं प्लांट मटेरियल आपण या ठिकाणी इथं वाढवतोय त्यानुसार याचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. आता यामध्ये पहिला जो प्रकार इथं दिलेला आहे तो म्हणजे फ्रूट प्लांट नर्सरी. फ्रूट प्लांट नर्सरी आपल्याला माहिती आहे वेगळ्या प्रकारची फळ पिकं आहेत, त्याच्यामध्ये उदाहरणादाखल आपण घेतलेलं आहे की मँगो आहे, त्यानंतर गावा आहे, चिक्कू आहे, वेगळ्या प्रकारची फळझाडं. ज्या नर्सरीमध्ये वेगळ्या प्रकारची फळझाडं वाढवली जातात, तयार केली जातात, वाढवली जातात आणि त्याची विक्री केली जाते, अशा प्रकारची जी नर्सरी आहे त्या नर्सरीला या ठिकाणी म्हटलं जातं दॅट इज नोन ॲज अ फ्रूट नर्सरी, की ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या फळझाडांची त्या ठिकाणी रोपं जी आहेत रोपं वाढवली जातात, तयार केली जातात. हा त्याच्यामधला पहिला प्रकार झाला. आता दुसरा प्रकार जो आहे या ठिकाणी म्हटलं जातं व्हेजिटेबल नर्सरी. व्हेजिटेबल याचा अर्थ भाजीपाला, की ज्या नर्सरीमध्ये त्याचं नाव काय व्हेजिटेबल प्लांट नर्सरी, यामध्ये जे वेगळ्या प्रकारची या ठिकाणी भाजीपाला पिकं आहेत या भाजीपाला पिकाची रोपं तयार करण्यासाठी म्हणून जी काही नर्सरी या ठिकाणी तयार केली जाते त्या नर्सरीला यामध्ये काय म्हटलं जातं, दॅट नर्सरी इज नोन ॲज अ व्हेजिटेबल प्लांट नर्सरी. त्यामध्ये भाजीपाल्याची रोपं तयार केली जातात म्हणून याला म्हणायचं व्हेजिटेबल प्लांट नर्सरी. यामध्ये उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे टोमॅटो नर्सरी आहे, त्यानंतर चेरी आहे, त्यानंतर कॉलीफ्लॉवर आहे, कॅबेज आहे, त्यानंतर आणखी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही भाज्या आहेत तर त्या भाज्यांची रोपं तयार करण्याचं काम त्या नर्सरीत केलं जातं. त्या नर्सरीला या ठिकाणी म्हटलं जातं व्हेजिटेबल प्लांट नर्सरी. हा याच्यामधला दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार याच्यामध्ये आहे त्याला या ठिकाणी म्हटलं जातं फ्लावरिंग प्लांट नर्सरी. फ्लावरिंग प्लांट ॲज वी नो दॅट दी डिफरंट टाइप्स ऑफ क्रॉप्स आर अवेलेबल विथ अस अँड अमॉंग दिस वन मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप दॅट इज द फ्लोरिकल्चर ऑर द फ्लावर. याच्यामध्ये महत्त्वाचं पीक म्हणून कोणतं असेल तर ते फ्लावर आहे आणि या फ्लावरचं या फुलाची जी रोपं तयार केली जातात अशा प्रकारची रोपं तयार करण्याची जी नर्सरी आहे त्या नर्सरी या ठिकाणी काय म्हटलं जातं, फ्लावरिंग प्लांट नर्सरी. दी नर्सरी इज मेनली रेज्ड और मेनली यूज्ड फॉर रेजिंग द डिफरंट टाइप्स ऑफ द फ्लावरिंग प्लांट्स. वेगळ्या प्रकारच्या फुल पिकांची रोपं तयार करण्याचं काम या नर्सरीत केलं जातं त्याला फ्लावरिंग प्लांट नर्सरी म्हणतात. या फ्लावरिंग प्लांट नर्सरीमध्ये आपण उदाहरणार्थ घेतलेलं आहे की आपल्याकडे मारीगोल्ड आहे, झेंडू आहे, गुलाब आहे, त्याने रोज आहे, तर याचं रेजिंग केलं जातं आणि म्हणून अशा प्रकारची जी काही रोपं आपण तयार करतो त्या नर्सरीलाच आपण फ्लावरिंग प्लांट नर्सरी असं म्हणतोय.
त्यानंतर चौथा प्रकार याच्यामधला आहे फॉरेस्ट नर्सरी. फॉरेस्ट नर्सरी आपल्याकडे आपण पाहतो की काही जंगली रोपं, जंगलामध्ये जे काही झाडं आपल्याला लावायची आहेत, उदाहरणार्थ बोरी आहेत, बाभळी आहेत, त्यानंतर ओक आहे, त्यानंतर देवदार आहे, ही जी काही झाडं आपण त्या ठिकाणी जंगलामध्ये वाढवतो, अशा प्रकारची झाडं वाढवण्यासाठी म्हणून अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये त्याची रोपं तयार करावी लागतात किंवा आपल्याकडं टिकूड आहे, त्याला आपण त्या ठिकाणी साग असं म्हणतोय. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जंगलामध्ये वाढणाऱ्या वनस्पतींची जी काही रोपं तयार केली जातात, दोज आर द प्लांट स्पेसिस मेनली रेज्ड इन द फॉरेस्ट एरिया और मेनली ग्रो इन द फॉरेस्ट एरिया आर मेनली रेज्ड इन दॅट नर्सरी. या नर्सरीमध्ये त्याला अगोदर वाढवलं जातं आणि म्हणून या नर्सरीला म्हटलं जातं फॉरेस्ट नर्सरी. इन दिस वी हॅव टेकन द टू एक्झाम्पल, दॅट इज द ओक then teakwood. There are having different types of plant species. I have already quoted that we can raise the bear also, then tamarind also, then babul, subabul. Such type of plants can be raised in this nursery, and so this nursery is named as a forest nursery. Then fifth type, that is the miscellaneous nursery. What is meant by miscellaneous nursery? These nurseries are mainly raised for the purpose of commercial crops or commercial plant raising. ज्यामध्ये काय केलं जातं, असे काही कमर्शियल प्लांट आहे, ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ घेतलं आपण की सॅंडलवूड आहे. सॅंडलवूड याचा अर्थ काय, चंदन. मग चंदनाची नर्सरी आहे. उद्देश काय आहे, तर चंदनाची झाडं तयार करायची आहेत आणि ती चंदनाची झाडं तयार करण्याचं काम या नर्सरीमध्ये केलं जातं. उद्देश काय की त्याच्यामधून आपल्याला पुढे जाऊन अतिशय चांगले पैसे मिळणार आहेत आणि म्हणून अशा प्रकारची नर्सरी जी आहे ही काही कमर्शियल उद्दिष्ट, दॅट इज सम प्रोफेशनल व्यू और कमर्शियल व्यू इज मेंटेन बिहाइंड द मेंटेनन्स ऑफ नर्सरी. दॅट नर्सरी इज नोन एज अ मिसलेनियस नर्सरी. म्हणजे तिथं काहीतरी विशिष्ट असा एक व्यावसायिक उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं आणि अशा प्रकारची रोपं तयार करण्याची जी नर्सरी आहे त्याला या ठिकाणी म्हटलं जातं मिसलेनियस नर्सरी. उदाहरणार्थ घेतलंय सॅंडल. Then last type, that is the medicinal and aromatic plant nursery. Medicinal and aromatic plant. Medicinal याचा अर्थ औषधी, aromatic याचा अर्थ सुगंधित. मेडिसिनल आणि एरोमॅटिक अशा प्रकारचे जे काही प्लांट आहेत तर ती प्लांट आपल्याला या ठिकाणी वाढवायची आहे आणि त्यासाठी म्हणून जी काही नर्सरी या ठिकाणी मेंटेन केली जाते त्याला या ठिकाणी म्हटलं जातं मेडिसिनल आणि एरोमॅटिक प्लांट नर्सरी. आणि याच्यामध्ये टिपिकल उदाहरण आपण घेतलेलं आहे की ॲलोवेरा आहे, त्यानंतर सेट्रोडेला आहे. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा वनस्पती आहेत की ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे औषधी गुणधर्म जे आहेत हे या ठिकाणी औषधं त्याच्यापासून आपण तयार करतो आणि म्हणून ॲलोवेरा सारखी वनस्पती असेल, सेट्रोडेला सारखी वनस्पती असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती आपण जिथे रेस करतो तर त्या नर्सरीला या ठिकाणी काय म्हटलं जातं मेडिसिनल अँड एरोमॅटिक प्लांट नर्सरी. आता एरोमॅटिक प्लांटमध्ये मला उदाहरण या ठिकाणी लेमन ऑइल आहे, त्यानंतर सेट्रोडेला ऑइल आहे, तर ते ऑइल एक्सट्रॅक्शन करण्याचं काम यामधून केलं जातं आणि म्हणून अशा प्रकारचे जे स्पीसीज आहेत त्याला म्हणतो एरोमॅटिक प्लांट्स. म्हणून मेडिसिनल आणि एरोमॅटिक अशा प्रकारच्या वनस्पतींचं या ठिकाणी रूप तयार करण्याचं काम नर्सरीत केलं जातं त्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे. म्हणजे यामध्ये आपण पाहिलं काय की वेगळ्या प्रकारच्या पिकाचं, कोणत्या पिकाचं आपण इथे रेसिंग करतोय त्यानुसार कोणतं पीक त्याच्यामध्ये आपण वाढवतोय यानुसार हे सगळे प्रकार आपल्याला याच्यामध्ये दिसतात. आणि म्हणून अशा प्रकारचे हे वेगवेगळे प्रकार पाठीमागे आपण पाहिलं की अकॉर्डिंग टू द पिरियड, कालावधी किती लागतोय किंवा किती कालावधीसाठी ती नर्सरी आहे यानुसार दोन प्रकार आपण पाठीमागच्या लेक्चरचे एवढे पाहिलेले आहेत. आता यामध्ये आपण हे टोटल 5-6 प्रकार जे आहेत ते 6 प्रकार यामध्ये अकॉर्डिंग टू द काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड, कुठल्या प्रकारचं प्लांट मटेरियल रेज्ड त्यानुसार आपण या ठिकाणी पाहिलं. आता यामध्ये पुढचा भाग आहे आणि तो म्हणजे प्लॅनिंग अँड लेआउट ऑफ द नर्सरी. आता प्लॅनिंग म्हणजे काय आहे तर नियोजन आहे. प्लॅनिंग म्हणजे नियोजन आहे. कशाचं नियोजन आहे तर प्लॅनिंग अँड लेआउट ऑफ नर्सरी. नर्सरीचं या ठिकाणी प्लॅनिंग आहे आणि लेआउट ऑफ नर्सरी म्हणजे नर्सरीचं लेआउट आहे. नर्सरीचं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण नर्सरी
चालू करावी किंवा काय या संदर्भातलं हे जे नियोजन आहे हे नियोजन म्हणजे प्लॅनिंग अँड लेआउट ऑफ द नर्सरी आहे. मग अशा प्रकारचं हे जे प्लॅनिंग आपण करतो त्याच्यातला पहिला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे साईट सिलेक्शन. म्हणजे काय तर कुठल्या ठिकाणी ही नर्सरी आपल्याला उभा करावी लागेल, कुठेही नर्सरी उभा करावी लागेल आपल्याला, याला आपण या ठिकाणी म्हणतो साईट सिलेक्शन. मग अशा प्रकारचं साईट सिलेक्शन करताना कोणकोणत्या बाबींचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे त्या मुद्द्यांचं आपण या ठिकाणी चर्चा करू, ज्यामध्ये फर्स्ट वी डिस्कस द डिफरंट आस्पेक्ट ऑफ साइट सिलेक्शन. साइट सिलेक्शन जे आस्पेक्ट आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी प्रथमतः करणार आहे. त्यामध्ये साइट सिलेक्शन मध्ये पहिला भाग आहे की लोकेशन. व्हॉट इज बाय लोकेशन? लोकेशन म्हणजे काय आहे? लोकेशन म्हणजे ठिकाण. हे जे ठिकाण आहे ठिकाण कसं असावं? This site should be located in the area where there is no water stagnation there. अशी साईट या ठिकाणी असायला पाहिजे किंवा हे लोकेशन अशा पद्धतीने या ठिकाणी असायला पाहिजे की ज्या लोकेशन मध्ये काय आहे कुठल्याही प्रकारचं वॉटर स्टॅग्नेशन नाही. असं ठिकाण असायला पाहिजे की जिथं बऱ्यापैकी काय परिस्थिती आहे तर येणं जाणं आहे किंवा जस्ट नियर द रोड रस्त्याच्या जवळपास ते लोकेशन असायला पाहिजे. No doubt we can get the land for the raising of nursery with a minimum cost in the remote area. अगदी दुर्गम भागामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी स्वस्तामध्ये आपल्याला जमीन या ठिकाणी मिळू शकते. But for the purpose of marketing and for the purpose of display ते आपल्याला लोकांना दाखवता आलं पाहिजे की आमच्याकडे अशा प्रकारचे रूप आहे. आणि म्हणून नर्सरी जी आहे ती कशी असायला पाहिजे तिचं लोकेशन असं असावं की ते शक्यतो रस्त्याच्या जवळपास असायला पाहिजे. ते लोकेशन हे रस्त्याच्या जवळपास असायला पाहिजे त्या जेणेकरून आपल्याला ते लोकांपर्यंत ते लोकांना दिसलं पाहिजे आणि येणं जाण्यालाही ते त्या ठिकाणी सोयीचं असायला पाहिजे. पण असं हे जे लोकेशन आहे हे लोकेशन याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर दुसरा भाग याच्यामध्ये आहे टोपोग्राफी ऑफ द लँड. टोपोग्राफी याचा अर्थ जमीन कशा प्रकारची आहे, वेदर इट इज अनड्युलेटिंग और वेदर इट इज फ्लॅट वन. ही चढ उताराची आहे का सपाट आहे यावरती त्या नर्सरीचं भवितव्य अवलंबून असतं. बिकॉज इफ द लँड इज हॅव्हिंग अ हाय एलिव्हेटेड वन और अनड्युलेटिंग वन then there will be a greater losses of soil due to erosion. आणि म्हणून ज्यावेळी आपण नर्सरी तयार करतो ती नर्सरी तयार करताना पहिला भाग इथं आपल्याला इथं साईट निवडताना विचारामध्ये घ्यायचा आहे हाऊ द टोपोग्राफी ऑफ द लँड. त्या जमिनीचं टोपोग्राफी कशी आहे, जमीन सपाट आहे का, जमीन सपाट आहे का हा भाग आपल्याला इथे विचारात घ्यायचा आहे. चढ उताराची आहे का सपाट आहे हा भाग सुद्धा आपल्याला इथं विचारामध्ये घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून हाही एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे, तो पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर which type of soil is mostly present in that site. त्या साईटवरती असणारी माती कशा प्रकारची आहे. Because the soil is the most important factor for the development of the nursery. कुठल्याही प्रकारची नर्सरी उभा करताना त्यामध्ये सॉइल हा जो काही घटक आहे तो घटक अतिशय महत्त्वाचा असतो. बिकॉज वॉट एव्हर द सॉइल इज प्रेझेंट इन दॅट एरिया इफ इट इज हॅव्हिंग अ सॉल्टी वन और इफ इट इज हॅव्हिंग अ ऍसिडिक वन देन इट विल अफेक्ट द डेव्हलपमेंट ऑफ द सेटिंग. जी रोपं आपण तयार करतो आहे त्या रोपाच्या वाढीवरती त्याचा निश्चित परिणाम हा होत असतो. कारण ऍसिडिक असेल, आम्लधर्मी असेल किंवा अल्कलाईन असेल या दोन्हीही प्रकारामध्ये रोपं जी आहेत ती रोपं योग्य प्रकारे या ठिकाणी वाढू शकत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारची नर्सरी तयार करताना पहिला मुद्दा इथं आपल्याला विचारात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे सॉइल. साईट सिलेक्शन करताना त्या ठिकाणची जी सॉइल आहे ती सॉइल कशी असायला पाहिजे, त्या मातीचा पीएच हा नॉर्मल असायला पाहिजे. या मातीमध्ये काही ठराविक अशा प्रकारचे गुणधर्म असायला पाहिजे की ती जी माती आहे याच्यामध्ये वेल ड्रेनेज प्रॉपर्टी असायला पाहिजे, निचरा त्याच्यामधून चांगला होत असला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या अन्न घटकांचं प्रमाण देखील अतिशय चांगलं असायला पाहिजे. आणि जर समजा त्याच्यामध्ये अन्न घटकाचं प्रमाण चांगलं असेल, त्याच्यामध्ये निचरा क्षमता चांगली असेल, त्याचा पीएच हा नॉर्मल असेल तर ती माती जी आहे ही माती या वेगवेगळ्या प्रकारच्या रोपाच्या वाढीसाठी
योग्य अशा प्रकारची मानली जाते. आणि म्हणून यामध्ये साईट सिलेक्शन करताना आपल्याला ही सॉइल जी आहे सॉइल सुद्धा विचारामध्ये घेतली पाहिजे. The next aspect, that is the water. Whatever soil site we are going to select for the raising of nursery, these sites should contain the permanent source of irrigation. ही साइट कशी असायला पाहिजे की ज्या साइटवरती पाण्याचा परमनंट स्रोत उपलब्ध असायला पाहिजे. पाण्याचा परमनंट स्रोत म्हणजे काय? दी वॉटर शुड बी अवेलेबल थ्रू आउट द इयर. त्या साइटवरती पाणी वर्षभर उपलब्ध असायला पाहिजे. नुसतं पाणी उपलब्ध असून चालणार नाही. सच टाइप ऑफ वॉटर शुड बी नॉर्मल वॉटर. इट शुड नॉट बी सॉल्टी वन. जे काही पाणी आहे ते पाणी कसं असावं तर ते पाणी नॉर्मल वॉटर असायला पाहिजे. इट शुड नॉट बी सॉल्टी. ते सॉल्टी प्रकारातलं नसावं किंवा क्षारपट किंवा काहीसं खारट पाणी त्याच्यामध्ये असता कामा नये. आणि म्हणून ही एक त्याच्यामध्ये प्राईम नेसेसिटी आहे की जे काही या ठिकाणी त्या साइडवरती असणारी पाण्याची सुविधा आहे ती परमनंट स्वरूपातली असायला पाहिजे. म्हणून हाही मुद्दा या ठिकाणी साइट सिलेक्शन करताना आपल्याला विचार घेतला पाहिजे. देन नेक्स्ट आस्पेक्ट दॅट इज द ड्रेनेज. ड्रेनेज याचा अर्थ निचरा. ड्रेनेज मीन्स रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर. व्हॉटएव्हर वॉटर इज टू बी गिवन फॉर द पर्पज ऑफ रेजिंग द सीडलिंग इन दॅट नर्सरी, whatever the excess amount should be decanted or should be removed from that nursery. त्या नर्सरी मधलं ते पाणी जे जादा झालेलं जे आहे ते पाणी निघून गेलं पाहिजे. आणि ते निघून जाण्याची जी क्रिया आहे त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? वी आर कॉलिंग इट एज अ ड्रेनेज. त्याला आपण ड्रेनेज असं म्हणतो. आणि ड्रेनेज म्हणजेच काय? दॅट इज द रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर. जादा झालेलं पाणी शेतात त्या नर्सरीमधून आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या साईडवरती असणारं जे पाणी आहे ते बाहेर निघून जात असलं पाहिजे. Because if the site is having the area or mostly we are selecting the site which are mainly located at the low lying area. समजा माती ही जी साइट आपण निवडतोय ती साइट कशी आहे? बाजूला उंच आहे आणि साइटच्या ठिकाणी थोडासा खोलगट भाग आहे. काय होईल? बाजूचं असलेलं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी पाणी उलट साचेल. इथं काय झालं पाहिजे? जादाचं पाणी यामधून निघून गेलं पाहिजे. आणि म्हणून ही साइट अशी असायला पाहिजे की ड्रेनेज कॅपॅसिटी जी आहे ती कशी असेल तर अतिशय चांगली असेल. आणि म्हणून अशा पद्धतीचा मुद्दा आपल्याला इथे विचारात घेतला पाहिजे. देन ट्रान्सपोर्टेशन. ॲज वी नो दॅट फॉर एनी काइंड ऑफ नर्सरी देर इज रिक्वायरमेंट ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट फॅसिलिटी दॅट इज द ट्रान्सपोर्टेशन. बिकॉज वॉट एव्हर द इनपुट्स रिक्वायर्ड दॅट आर टू बी रीच अप टू द साइट अँड वॉट एव्हर द सीडलिंग वी हॅव प्रिपेअर्ड दॅट आर टू बी सेल टू द कंज्युमर और द कस्टमर. जी काही रोपं आपल्याला तयार करायची आहेत त्या रोपांची विक्री आपल्याला त्या ठिकाणी कस्टमरला करता आली पाहिजे. म्हणून ती रोपं नेण्यासाठी आपल्याला ती ट्रान्सपोर्टेशनची सुविधा तिथे उपलब्ध व्हायला पाहिजे. किंवा त्या नर्सरीला लागणारे वेगळ्या प्रकारचं जे काही मटेरियल आहे ज्याला आपण इथे इनपुट शब्द वापरतो तर ते इनपुट जे आहे ते इनपुट काय झालं पाहिजे? आपल्याला या ठिकाणी त्या नर्सरीच्या ठिकाणी पोहोच करता आलं पाहिजे. आणि म्हणून तिथे ट्रान्सपोर्टेशनची सुविधा ही असायला पाहिजे. वाहतुकीची सुविधा ही असायला पाहिजे. देन लेबर फॅसिलिटी. ॲज वी नो दॅट दी नर्सरी रिक्वायर्स अ परमनंट लेबर. कुठल्याही प्रकारची नर्सरी आपल्याला जर उभा करायची असेल तर त्या नर्सरीवरती आपल्याला परमनंट लेबर जे ते असायला लागतात. बिकॉज वॉट एव्हर द सीडलिंग्स आर देअर these are requires a regular operation. याच्यामध्ये वेगवेगळे कामं जे आहेत नर्सरीमध्ये सतत चालू असतात. and due to such type of work in nature there is a need of labor throughout the year. वर्षभर मजूर त्या ठिकाणी लागतात. आणि म्हणून अशा प्रकारचे जे मजूर आहेत ते मजूर आपल्याकडं कायमस्वरूपी उपलब्ध असायला पाहिजे. त्या शुड बी अवेलेबल थ्रूआउट द इयर विथ अ रिझनेबल कॉस्ट. आणि ते कसे असायला पाहिजे? with a reasonable cost or wages. योग्य दरामध्ये ते लेबर त्या ठिकाणी उपलब्ध असायला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे साइट सिलेक्शन करताना लेबर फॅसिलिटी सुद्धा तिथे उपलब्ध व्हायला पाहिजे. देन such site should be protected by means of from the different types of the straying animals or different types of the thieves.
चोरांपासून आपल्या या नर्सरीचं संरक्षण करण्याची यंत्रणा तिथे असायला पाहिजे. किंवा चोराला त्या ठिकाणी जी मोकाट जनावर आहे या मोकाट जनावरांपासून आपल्या या नर्सरीचं संरक्षण आपल्याला करण्याची सुविधा तिथे उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि म्हणून the protection of the nursery should be sites should be selected which are having certain kind of protection against the different types of the strange animals or the thieves. आणि शेवटचा याच्यामधला मुद्दा आहे मार्केट फॅसिलिटी. दॅट इज द most important aspect of the nursery management, that whatever the produce is produced in the nursery that is to be sold. या नर्सरीमध्ये जे काही आपण या ठिकाणी वाढवतोय ते आपल्याला विकता आलं पाहिजे. त्याला विक्रीची व्यवस्था तिथे उपलब्ध असायला पाहिजे. आणि म्हणून जी काही रोपं आपण या ठिकाणी या साईटवरती तयार करणार आहोत त्या रोपांना आपल्याला विकायची सोय असायला पाहिजे. म्हणजे आजूबाजूला अशा प्रकारचे मार्केट जे आहे या मार्केटची सुविधा ही असायला पाहिजे. दॅट मीन्स देयर शुड बी अ मार्केटिंग फॅसिलिटी जस्ट नियर द साईट. त्या साईटच्या जवळपास अशा प्रकारची मार्केटिंगची जी सुविधा आहे ती सुविधा उपलब्ध असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला उत्पादित केलेली जी रोपं आहे ती रोपं आपल्याला या मार्केटमध्ये येऊन विकता येतील. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची साईट जी आहे ती साईट निवडताना विशेषतः या ठिकाणी या नर्सरीसाठी साईट निवडताना त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करायला पाहिजे. जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही नर्सरी जर उभा केली तर निश्चितपणानं आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न्स जे आहेत याच्यामधून मिळतील. आणि ही नर्सरी जी आहे ही नर्सरी निश्चितच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. म्हणजे हा त्याच्यामधला पहिला महत्त्वाचा भाग झाला की कुठल्या प्रकारचं प्लॅनिंग करताना पहिला मुद्दा असतो साईट सिलेक्शन. आणि मग ते साईट सिलेक्शन कसं करायला पाहिजे तर या सगळ्या याचा विचार करून आपण या ठिकाणी हे साईट सिलेक्शन करणार आहे. आता अशा प्रकारची नर्सरी आपण उभा करतोय. मग नर्सरी उभा करत असताना यामध्ये एक महत्त्वाचा भाग येतो की ही जी नर्सरी आहे ही नर्सरी या ठिकाणी याच्यामध्ये जे काही या ठिकाणी मेन क्वालिटीज याच्यामध्ये असायला पाहिजे की एकंदरीत जे काही साईट आहे त्या साईटवरती जे काही त्याला आपण वूड नर्सरी असं म्हणतो तर ही वूड नर्सरीसाठी जे काही वेगळ्या प्रकारच्या क्वालिटीज या ठिकाणी असायला पाहिजे त्या कुठे असायला पाहिजे. एकंदरीत ही साईट जी आहे चांगली आहे असं आपण कधी म्हणणार. एवढ्या सगळ्या सुविधा आहेत त्याच्या उपरोक्ष अशा काही बाबी आहेत की त्या बाबी आपल्याला या नर्सरीसाठी अतिशय गरजेच्या असतात. आणि यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग आहे की अशा प्रकारची जी नर्सरी आहे ना ती नर्सरी कशी असायला पाहिजे रस्त्याच्या जवळ असायला पाहिजे. ही नर्सरी कशी असायला पाहिजे ही नर्सरी रस्त्याच्या जवळ असायला पाहिजे. रस्त्याच्या जवळ का असायला पाहिजे रोपं आपण तयार केली आणि ती रोपं जी आहे ती रोपं आपल्याला विकायची आहे. समजा रस्त्यापासून खूप आतमध्ये नर्सरी आहे तर जो काही रोपं घ्यायला येणारा कस्टमर आहे तर त्याला त्याचं वाहन आतमध्ये आणता येणार आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या साईटवरती जाता आलं पाहिजे. आणि याच्यासाठी ही जी नर्सरी आहे ती साईट कशी असायला पाहिजे चांगली क्वालिटी त्याची कशी असायला पाहिजे त्या साईटची तर त्या ठिकाणी ती जी साईट आहे ती रस्त्याच्या जवळ असायला पाहिजे. ती साईट कशी असायला पाहिजे तर रस्त्याच्या जवळ असायला पाहिजे. म्हणून हा एक महत्त्वाचा गुणधर्म यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर अशा प्रकारची नर्सरी जी आहे ही कुठेतरी अगदी रिमोट एरियामध्ये आपण उभा केली जमणार नाही का किंवा त्याला अगदी चांगली असणार नाही का तर नाही. अशा प्रकारची जी नर्सरी आहे ती नर्सरी कुठे असायला पाहिजे इट शुड बी नियर द हॅबिटॅट. कुठे असायला पाहिजे नियर द हॅबिटॅट. नियर द हॅबिटॅट म्हणजे काय लोकवस्तीच्या जवळपास ते असायला पाहिजे. कुठे असायला पाहिजे लोकवस्तीच्या जवळपासच अशा प्रकारची नर्सरी असायला पाहिजे. पहिला मुद्दा काय सांगितला नियर टू रोड रस्त्याच्या जवळ. रस्त्याच्या जवळ असायला पाहिजे. दुसरा भाग सांगितला की ही कुठे असायला पाहिजे इट शुड बी नियर द हॅबिटॅट. जी अधिवास आहे किंवा मानवी वस्तीच्या जवळपास अशा प्रकारची नर्सरी असायला पाहिजे. अन्यथा तुला असं तर काय होईल एखाद्या वेळी त्या नर्सरीच्या रात्रीच्या वेळी ते खोडून सगळे रोपं जे आहेत ते रोपं सुद्धा चोरीला जाऊ शकतात. आणि म्हणून अशा पद्धतीची नर्सरी जी आहे ही लोकवस्तीच्या जवळपास असायला पाहिजे. म्हणजे हाही गुणधर्म या ठिकाणी या नर्सरीच्या बाबतीमध्ये
आवश्यक आहे किंवा त्या साईटच्या बाबतीमध्ये आवश्यक आहे. त्यानंतर त्या साईटवरती असणारं जे क्लायमेट आहे हे कसं असायला पाहिजे, दॅट शुड बी सुटेबल क्लायमेट. कसं असावं तर ते क्लायमेट सुटेबल अशा प्रकारचं असायला पाहिजे. म्हणजे त्या त्या प्रकारची रोपं तयार करण्यासाठी ते पोषक अशा प्रकारचं वातावरण जे आहे हे त्या साईटवरती असायला पाहिजे. तर ती साईट चांगली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू. साईटची मुद्दा सांगताना तिसरा मुद्दा आपण पाहतोय याचं जे काही क्लायमेट आहे ते क्लायमेट सुद्धा कसं असायला पाहिजे तर हे या ठिकाणी सुटेबल अशा प्रकारचं असायला पाहिजे. त्यानंतर ही जी जमीन आपण इथं वापरतोय ही कशी असायला पाहिजे, ही लेवल अशा प्रकारची असायला पाहिजे. ही लँड कशी असायला पाहिजे, ही लँड ही लेवल अशा स्वरूपातली असायला पाहिजे. म्हणजे सपाट जमीन असायला पाहिजे. अनड्युलेटिंग नको. अनड्युलेटिंग असेल तर इरोजन ज्यादा प्रमाणात होतं. म्हणून इथं सांगताना सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की टोपोग्राफिकल सिच्युएशन जी आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की जी साईट आहे ती कशी असेल तर सपाट असायला पाहिजे. म्हणून हाही महत्वाचा त्याबद्दल सांगता येईल. त्यानंतर अशा प्रकारची जी साईट आहे ती साईट कशी नसायला पाहिजे तर ती साईट ही शेडी नको. शेडी म्हणजे काय तर अगदी तुम्ही पाहिलं असेल की काही ठिकाणी अशा जंगलाच्या बाजूला अशा प्रकारच्या नर्सरी असतात आणि तिथं या जंगलाची मोठी मोठी झाडं उंच वाढलेली असतात आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये या नर्सरीचं नियोजन केलेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी शेडी प्लेस जादा असते, सावली जादा प्रमाणात असते आणि तिथं रोपं जे आहेत रोपं वाढायला काही वेळा प्रॉब्लेम येत असतो. आणि म्हणून अशा प्रकारची जी साईट आहे त्या ठिकाणी जी शेडीनेस आहे तो शेडीनेस असता कामा नये. म्हणून जी साईट आहे त्या साईटवरती जास्त प्रमाणामध्ये शेडीनेस जो हा शेडीनेस या ठिकाणी असता कामा नये. शुड हॅव द सफिशियंट सनलाइट. या ठिकाणी काय असायला पाहिजे तर सूर्यप्रकाश जो आहे हा सूर्यप्रकाश योग्य प्रमाणामध्ये असायला पाहिजे. सूर्यप्रकाश हा योग्य प्रमाणामध्ये असायला पाहिजे. कारण प्रमाणापेक्षा जास्त असता कामा नये, प्रमाणापेक्षा कमी असता कामा नये. म्हणजे याच्यामध्ये आपण पाहिलं की एकंदरीत शॅडो रेज त्याच्यामध्ये असता कामा नये. सफिशियंट सनलाइट पुरेशा प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश जो आहे हा सूर्यप्रकाश त्या साईटवरती पडायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारची साईट या ठिकाणी असायला पाहिजे. त्यानंतर सॉइल फॅक्टर आपण पाहिलं. त्या सॉइल फॅक्टरमध्ये जी सॉइल आहे ती कशी असायला पाहिजे, अतिशय सुटेबल अशा प्रकारची असायला पाहिजे. पाणी जे आहे पाणी कसं असायला पाहिजे, त्या शुड बी नॉर्मल वॉटर, ते नॉर्मल वॉटर या ठिकाणी असायला पाहिजे. आणि अशा सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार यामध्ये करायला पाहिजे. आणि या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर या ठिकाणी ही साईट जी आहे ही योग्य आहे किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी डिसाईड करणं अगदी सोपं जातं. म्हणून या सगळ्या बाबतीचा विचार करताना जी साईट आपण निवडतोय ती साईटच अशी असायला पाहिजे की ज्या ठिकाणी जमीन सपाट आहे, जमीन माती अतिशय चांगली आहे, हवामान पोषक आहे, तिथं कुठल्याही प्रकारचं सायक्लोन फ्री आहे. म्हणजे तिथं वादळ कुठल्याही प्रकारची येत नाहीत. पाणी अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आहे. वाद अगदी रोडच्या जवळ आहे, अगदी रोडच्या जवळ आहे, मानवी वस्तीपासून ते जवळ आहे. त्याचबरोबर मार्केट त्या ठिकाणी जवळ आहे. आणि अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पूर्ण करणारी जी साईट आहे किंवा सगळ्या बाबींना युक्त अशी जी साईट आहे ती साईट आपल्याला या ठिकाणी या फळबागेसाठी नर्सरीसाठी जागा निवडताना विचारामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्लॅनिंग आणि लेआउट करताना पहिल्या मुद्द्याच्यामध्ये आपण पाहिला की नर्सरीसाठी साईट सिलेक्शन ते अशा पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे की जेणेकरून जी नर्सरी आपण उभा करतोय त्याच्यामध्ये लॉसेस कमी आणि प्रॉफिट जास्त आपल्याला मिळेल.